कधी असं वाटतं का की आपलं लक्ष आपल्या नियंत्रणातच नाहीये, सतत काहीतरी आपलं लक्ष वेधून घेतं? पण काय जर मी म्हणलं की या विचलित होण्याच्या चक्रातून बाहेर पडण्याची एक कला आहे? चला तर मग आज तीच कला शिकूया. ही गोष्ट आहे एका अटेन्शन आर्किटेक्टची. त्याचं कामच होतं असं डिजिटल जग तयार करणं जे लोकांचं लक्ष वेधून घेईल. पण यातली गंमत बघा, इतरांसाठी सापळा तयार करता करता तो स्वतःच त्याचा पहिला बळी ठरला. त्याचं स्वतःचं लक्ष एक विकण्याची वस्तू बनून गेलं. आणि इथूनच आपल्या आजच्या विश्लेषणाची सुरुवात होते. खरं तर ही फक्त एका डिझायनरची कहाणी नाहीये, ही आपल्या सगळ्यांची कहाणी आहे. आपण अशा साधनांनी वेढलेले आहोत जी आपलं लक्ष खेचण्यासाठीच बनवली आहेत, आणि कळत नकळतपणे आपण आपलं सर्वात मौल्यवान धन म्हणजे आपलं लक्ष गमावत चाललो आहोत. जरा विचार करा, आपलं लक्ष एका युद्धभूमीसारखं झालंय. एका बाजूला गेम्स आणि वेब सिरीज आहेत, दुसऱ्या बाजूला मित्रांचे मेसेजेस आणि सोशल मीडिया. प्रत्येकजण आपल्या वेळेचा, आपल्या ध्यानाचा एक तुकडा मागतोय, आणि या सगळ्या गोंधळात जे काम खरंच महत्वाचंय ते मात्र मागेच राहतं. हे चित्र ओळखीचं वाटतंय नाही का? रोज सकाळी आपण एक छान प्लॅन बनवतो, पण दिवस संपेपर्यंत जे घडतं ते काहीतरी वेगळंच असतं. ठरवतो गृहपाठ पूर्ण करायचा, पण तासनतास सोशल मीडियावर स्क्रॉलिंगच होतं. अभ्यासाचं पुस्तक उघडतो, पण फक्त एक एपिसोड बघण्याच्या मोहापायी रात्र निघून जाते. ही एक न संपणारी लढाई आहे. पण या सतत विचलित होण्याची खरी किंमत काय आहे? फक्त वेळ वाया जातो का? नाही. याचे परिणाम आपण जेवढा विचार करतो त्यापेक्षा खूप जास्त खोलवर आणि गंभीर आहेत. हा चार्ट बघा, हे एक कटू सत्य आपल्यासमोर आणतो. आपलं लक्ष छोट्या छोट्या तुकड्यांमध्ये विभागलं गेलं आहे. नोटिफिकेशन्स, सोशल मीडिया आणि मनोरंजन मिळून आपल्या लक्षाचा मोठा हिस्सा खाऊन टाकतात. आणि खोल कामासाठी म्हणजे डीप वर्कसाठी उरतात फक्त 15%. याचा परिणाम, दिवसभर आपण व्यस्त असतो पण प्रोडक्टिव्ह नसतो. म्हणून खरी किंमत आपण गमावलेल्या वेळेची नाहीये, ती आहे त्या वेळेत आपण काय काय करू शकलो असतो याची. ही किंमत आहे त्या अर्धवट राहिलेल्या कामांची, अपूर्ण राहिलेल्या स्वप्नांची आणि त्या क्षमतेची जी कधीच पूर्णपणे वापरली गेली नाही. पण एक चांगली बातमी आहे, जर आपण आपलं लक्ष परत मिळवू शकलो तर मिळणारी बक्षीसही खूप मोठी आहेत. विचार करा, एखादं काम पूर्ण केल्यावर मिळणारं समाधान, काहीतरी नवीन शिकल्याचा आनंद आणि स्वतःच्या यशाचा अभिमान, हे सगळं शक्य आहे फक्त लक्ष केंद्रित करण्याच्या शक्तीमुळे. मग या डिजिटल समस्येवर उपाय काय? गंमत म्हणजे याचं उत्तर दडलंय पारंपरिक साध्या पद्धतींमध्ये, ज्याला आपण म्हणू शकतो ॲनालॉग फोकस. ॲनालॉग फोकस म्हणजे काहीतरी अवघड किंवा जुनाट गोष्ट नाहीये. ही एक जाणीवपूर्वक केलेली निवड आहे. हे आपल्या मनासाठी एक सायलेंट झोन किंवा शांतता क्षेत्र तयार करण्यासारखं आहे. एक अशी जागा जिथे डिजिटल जगाचा गोंगाट पोचत नाही आणि आपलं मन शांतपणे विचार करू शकतं. आणि हे साध्य करण्यासाठी मूळ सामग्रीमधून घेतलेला एक अतिशय सोपा 4 पायऱ्यांचा विधी आहे, जो कोणीही सहजपणे आपल्या आयुष्यात आणू शकतं. या विधीची पहिली पायरी आहे एक शांत जागा निवडणं. दुसरी, फोनवरचे सगळे सायरन्स म्हणजेच नोटिफिकेशन्स बंद करणं. तिसरी, एक टायमर लावणं, समजा 25 मिनिटांसाठी, आणि त्या वेळेत फक्त एकाच कामावर पूर्ण लक्ष केंद्रित करणं. याला म्हणतात फोकस स्प्रिंट. आणि स्प्रिंट पूर्ण झाल्यावर एक छोटासा ब्रेक घेऊन स्वतःला रिचार्ज करणं. ही सोपी पद्धत खरंच आश्चर्यकारक परिणाम देऊ शकते. चला तर मग आता या सगळ्या गोष्टी प्रत्यक्षात उतरवण्याची वेळ आली आहे. आणि सुरुवात खूप सोपी आहे, एका 3 दिवसांच्या डिस्ट्रॅक्शन चॅलेंजने. कोणत्याही बदलाची पहिली पायरी असते जागरूकता. आपलं लक्ष नक्की कुठे भरकटतं आणि का भरकटतं हे समजल्याशिवाय आपण त्यावर नियंत्रण मिळवू शकत नाही. हे चॅलेंज म्हणजे आपल्या स्वतःच्या सवयींवर एका गुप्तहेरासारखी नजर ठेवण्यासारखं आहे. हे खूप सोपं आहे. पुढचे 3 दिवस जेव्हाही आपलं लक्ष विचलित होईल तेव्हा फक्त 3 गोष्टींची नोंद करायची: वेळ काय होती, विचलनाचं कारण काय होतं आणि त्यानंतर नक्की कसं वाटलं. 3 दिवसानंतर आपल्यासमोर आपल्या सवयींचा एक स्पष्ट आरसा असेल. आणि जाता जाता हा एक विचार नक्की करून बघा, जर आपण फक्त एक तास पूर्णपणे लक्ष केंद्रित करू शकलो तर त्या एकाग्रतेच्या पलीकडे कोणती नवीन आणि मोठी कल्पना आपली वाट पाहत असेल.